रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. साई क्रीडा मंडळ झिराडच्या वतीने अलिबाग प्रीमियर लीग 2024 स्पर्धा. भाजपा नेते दिलीप भोईर यांच्या नेतृत्वात भव्य क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन. षटकार आणि चौकारची तुफान फटकेबाजी. भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप शेठ भोईर छोटम शेठ यांच्या संकल्पनेतून साई क्रीडा मंडळ झिराडच्या वतीने अलिबाग प्रीमियर लीग 2023-2024 तिसरे पर्व स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन छोटम शेठ भोईर व भाजप नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेसाठी अतिशय नियोजनबद्ध आणि हिरवेगार मैदान व उत्तम आसन व्यवस्था करण्यात आली आहे. विद्युत झोतातील हा स्पर्धा लक्षवेधी ठरत आहेत. यावेळी खेळाडूंच्या षटकार आणि चौफारची तुफान फटकेबाजी पाहावयास मिळाली. या स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी उसळली आहे. ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पारितोषिक समारंभास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवींद्र पाटील, आमदार महेश बालदी, माजी आमदार धैर्यशील पाटील व अन्य आमदार दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती दिलीप शेठ भोईर यांनी दिली आहे. सांगायचं तात्पर्य साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि ग्रामस्थ झिराड आयोजित अलिबाग प्रीमियर लीग पर्व तिसरे आयोजन करताना आपण विचारलेला प्रश्न की 2010 ते 2024 मध्ये 2 वर्ष कोविड सोडताना वगळताना 12 वर्ष आम्ही नाईट टुर्नामेंट करतो. त्याच्यामधला पहिला पर्व झाला अलिबाग प्रीमियर लीग. त्यावेळेला एक कमिटी स्थापन करण्यात आली. त्यावेळेला इथलं टेनिस क्रिकेटचा असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मला करण्याचा निर्णय झाला. पण त्यावेळेला तिथे एक संकल्पना आली की अलिबाग प्रीमियर लीग म्हणजे अलिबागकरांसाठी आणि अलिबागकरांची आयोजक फक्त साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आहे. पण ही पूर्ण स्पर्धा अलिबाग तालुक्याची आहे आणि अलिबाग तालुक्याचे ही स्पर्धा असताना पहिला पर्व झाला, अतिशय छानपणे झाला होता. दुसरा पर्व झाला आणि तिसरा पर्व आहे. तर माझा साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि ग्रामस्थ झिराडच्या वतीने हे सर्व आयोजनाचं सर्व श्रेय त्यांना जातं. अतिशय सर्व झिराड ग्रामस्थांना धन्यवाद देईल, कारण हे ग्राउंड बनवण्यासाठी त्यांनी सर्वात पहिले सर्वजण पुढे येऊन हे ग्राउंड तयार करण्यासाठी आम्हाला जी काय लागणारी योग्य मदत ही त्यावेळेला झालेली आहे. कारण ही जागा मिळणं फार अपेक्षित होतं आणि ती मिळाली. ग्रामपंचायतीचा त्याच्यात सहभाग आहे. पण मी सांगेन की इथले आज जो लॉन आणि गेल्या वर्षी पहिला पर्व झाला, दुसरा पर्व झाला आणि हे तिसरा पर्व आहे. त्यावेळेला हे ग्राउंड इथे लेदर आणि टेनिस दोन्ही टुर्नामेंट आणि इथल्या होतकरू मुलांसाठी किंवा इथल्या तालुक्यातल्या सर्व मुलांसाठी तिथे अकॅडमी पहिल्यांदा तयार करू. अकॅडमी केल्यानंतर मोठ्या जवळ माझ्यासमोर इथे एक मुंबईवरून एक अकॅडमीच्या अनेक लोक आलेले आहेत. आज ही स्पर्धा बघण्यासाठी आहेत. त्यांनी सांगितलं की आम्ही ग्रामपंचायतीकडनं हे घेऊ, ग्राउंड लीजवरती घेऊ किंवा वर्षभराच्या बेसिकवरती घेऊ आणि इथल्या 9 ते 18 वयोगटातल्या मुलांना आपण लेदर आणि टेनिस याच्यावरती आपण चांगलं व्यासपीठ तयार करू त्यांच्यासाठी. शेठ, मला सांगा की ज्या पद्धती